नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी मेवा पाक बनवते, दहीहंडी स्पेशल। तर आहे ना, सगळ्यात पहिले तर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तूप टाकलेलं आहे। तूप टाकून ना त्याच्यामध्ये आहे ना मी थोडेसे बदाम टाकलेले आहेत आणि थोडेसे काजू टाकलेले आहेत। पहिले आहे ना बदाम मी व्यवस्थित फ्राय करून घेतले, त्याच्यानंतर काजू टाकले, कारण काजू आहे ना जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ना लवकर फ्राय होतात ते, त्यासाठी। तर आता हे सगळं फ्राय झाले तर ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता इथं मनुके फ्राय करायचे आहेत आपल्याला। मनुके मस्त असे फुलले ना मग त्याच्यानंतर काढून घ्यायचे आहे तुपामधून। ह्याला आहे ना तूप ना जास्त लागत नाही, थोड्याशा तुपामध्ये होऊन जातं हे, आणि खूप टेस्टी असं होतं। तुम्ही नक्की ट्राय करा दहीहंडी स्पेशल। मला जरा उशीर झाला सगळं टाकण्यासाठी, तर आता त्याच तुपामध्ये मी मनुके एक साईडला काढून घेतलेले आहेत। इथे पंकिन सीड्स आहेत ते पण घेतलेले आहे, ते पण मस्त तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आता इथे आहे ना खोबरं टाकलेलं आहे। खोबरं मी आहे ना 2 वाट्या अशा खिसून घेतले होते, ते खोबरं पण मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर त्याच खोबऱ्यामध्ये ना मी आहे ना थोडीशी खसखस, तीळ, टरबुजाच्या बिया हे सगळं टाकून आहे ना मस्त असं व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। तर आता इथे छान असं फ्राय झालेलं आहे, आपण याला साईडला काढून घ्यायचं आहे। खूपच छान असं झालंय बघा। पाहू शकता इथे मस्त असं फ्राय झालेलं आहे। तर मी आहे ना आता हे काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आहे ना ते काढून घेतलेलं आहे ताटामध्ये। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मखाने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मखाने इथे मी आहे ना 100 ग्राम घेतले होते, तर मस्त असे फ्राय करून। आता तुम्हाला आहे ना याच्यामध्ये कोणतं कमी करायचं असेल तरी करू शकता, म्हणजे थोडं जरी सामान वापरलं तरी चालतं। तर आता इथे सगळं भाजलं होतं ना, मी थोडंसं आबडधोबड वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर पाहू शकता असं जाडसरच वाटायचं आहे, बारीक नाही वाटायचं आहे। तर खोबरं मी असंच टाकलेलं आहे, किसलं होतं म्हणून। खूप छान असं झालेलं आहे, पाहू शकता। सगळं सारण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मखाना पण इथं मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याला पण वाटून घेतलेलं आहे। इथं आता कढईमध्ये ना गूळ टाकायचं आहे, त्याचा आपल्याला मस्त असं शिजून घ्यायचं आहे गूळ। त्याचा पाक वगैरे काहीच नाही बनवायचं। थोडीशी जायफळची पूड पण टाकलेली आहे। तर गूळ मस्त वितळेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तर पाहू शकता आपला गूळ पण मस्त झालेला आहे। तर आता आपल्याला आहे ना ते सगळं सारण जे आपलं मिक्स करून ठेवलं होतं ना, ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला याला आहे ना ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ही प्रोसिजर आहे ना एकदम फटाफट करायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे, बंद गॅसवरतीच हे सगळं करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथं मी फटाफट सगळं केलेलं आहे, मस्त असं फिरून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता ह्याला आहे ना ताटामध्ये तूप लावून आहे ना ह्याला आहे ना ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता इथं 2 ताटं झालेले आहेत। मस्त असं हाताला चटके बसत होते तरी पण मी फटाफट असं फिरवून घेतली, म्हणजे थापून घेतलेलं आहे त्याला, वाटीच्या साहाय्याने प्लेन केलेलं आहे। तर आता ह्याला मेवा पाक कशाला का बोलतात, कारण गुळाचा पाक असतो आणि हा आपला सगळा सुका मेवा असतो, त्याच्यासाठी ह्याला मेवा पाक असं नाव पडलेलं आहे। तर बघा आता हे गरमच होतं तर वड्या पडत नव्हत्या, कारण आपलं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे, त्याला वाटलं नाही म्हणून ते ना सारण असं जरा बाहेर येत होतं। तरी पण मी आहे ना त्याला कापून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता तुम्हाला एक वडी काढून दाखवते मी त्याची। तर एवढी खुसखुशीत वडी झाली होती ना, एवढी छान झालं होतं ना, खरंच खूपच टेस्टी झालेलं। तर आता ह्या सगळ्या आता मी आहे ना ह्याला थोडंसं पंख्याच्या हवेखाली ठेवलं होतं गार करण्यासाठी, पाहू शकता। इथे मस्त असं सगळ्या वड्या मी अशाच काढून घेणार आहे। खूप टेस्टी, तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा अशी। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे। पाहू शकता किती छान अशा वड्या पडल्यात बघा। थंड झाल्यावर मस्त वड्या पडत होत्या त्याच्या।
गरम गरममध्ये वड्या निघत नव्हत्या. चला तर मग या तुम्ही पण खायला दहीहंडी स्पेशल मेवा पाक. बाय.